नागपुर के तहसील थाना क्षेत्र में पुलिस ने गौवंश तस्करी और अवैध कटाई के खिलाफ बड़ी कार्रवाई की है। तहसील पुलिस ने टीम ने अंसार नगर और डोभी परिसर में चेकिंग अभियान चलाकर 29 गौवंशीय जानवरों को रेस्क्यू किया। जानकारी के अनुसार तहसील पुलिस ने 5 अधिकारियों, 25 पुलिसकर्मियों और एक आरसीपी के साथ विशेष चेकिंग अभियान चलाया। इस दौरान अंसार नगर और डोभी इलाके में उन स्थानों पर छापेमारी की गई जहाँ गौवंशीय जानवरों की अवैध कटाई की आशंका थी। कार्रवाई में 9 बड़े और 20 छोटे गौवंशीय जानवर, कुल 29 जानवर बरामद किए गए। सभी जानवरों को सुरक्षित रेस्क्यू कर धंतोली स्थित गौशाला भेजा गया है। अभियान के दौरान पुलिस ने मामला दर्ज कर आगे की जांच जारी की है। तहसील येथे अपराध क्रमांक 249/2026 कलम 5(5)(ब) 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम सह कलम 11 प्राण्यांना क्रूर वागणूक प्रतिबंध अधिनियम या कलमान्वये पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काल आम्हाला खात्रीशीर माहिती मिळाली होती की पोलीस स्टेशन तहसील हद्दीतील मोमीनपुरा परिसरातील अंसारनगर आणि डोभी या परिसरामध्ये आता आगामी बकरी ईद येत असल्याने भरपूर प्रमाणात गोवंश जनावरांची साठवणूक केलेली आहे। अशा माहितीवरून आम्ही एक आरसीबी प्लाटून आणि पोलीस स्टेशन कडचे 7 अधिकारी आणि इतर सर्व स्टाफ असं मिळून पूर्ण सर्च ऑपरेशन राबवलं। माननीय पोलीस आयुक्त सरांचे सक्त आदेश आहेत की कोणत्याही प्रकारे गोवंश जनावरांची कत्तल झाली नाही पाहिजे आणि अत्यंत कडक कारवाई यावर झाली पाहिजे। त्याच आदेशाला अनुसरून आम्ही सदरची कारवाई केलेली आहे आणि सदर संपूर्ण परिसराचा आम्ही सर्च घेतला असता आम्हाला त्या परिसरामध्ये अंसारनगर परिसरामध्ये एकूण 9 मोठी गोवंशीय गायी आणि एकूण 20 लहान जनावरे म्हणजे त्या गायीची पिल्ले असं एकूण 29 जनावरे असा 1,90,000चा गोवंश जनावरांचा मुद्देमाल आम्ही त्या परिसरातून ताब्यात घेतलेला आहे। यामध्ये शेख चांद मोहम्मद शेख वय 46 वर्षे, राहणार ख्वाजा पटेल ठिया समोर अंसारनगर मोमीनपुरा आणि नवाब कुरेशी वय 48 वर्षे, राहणार डोभी नगर नागपूर। त्याचप्रमाणे जावेद कुरेशी वल्द मोहम्मद अंसार कुरेशी वय 30 वर्षे आणि अजून एक अशा एकूण 4 आरोपींविरुद्ध आम्ही सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यातील यापैकी शेख चांद मोहम्मद शेख आणि जावेद कुरेशी वल्द मोहम्मद अंसार कुरेशी अशा 2 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे। आज त्या दोन्ही आरोपींचा आम्ही माननीय न्यायालयात पीसीआर मागणार आहोत। पीसीआर दरम्यान नेमका या आरोपींनी सदरचे जनावर कुठून आणले, त्यांचा नेमका काय उद्देश होता, यापूर्वीचे काही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का, याची सर्व आम्ही तपासणी करून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनीष शाहकार करीत आहेत। सदरची कारवाई पोलीस आयुक्त आदरणीय श्री डॉक्टर रवींद्र सिंघल सर, त्याचप्रमाणे जॉईंट सीपी नवीनचंद्र रेड्डी सर, त्याचप्रमाणे नॉर्थ रिजन ऍडिशनल सीपी दाभाडे सर, त्याचप्रमाणे डीसीपी राहुल मदने सर झोन 3 आणि आदरणीय अनिता मोरे मॅडम एसीपी कोतवाली डिव्हिजन यांच्या मार्गदर्शनात सदरची कारवाई करण्यात आलेली आहे। आदरणीय एसीपी मोरे मॅडम या स्वतः आमच्या सोबत सदर कारवाईमध्ये होत्या। त्यांनी सुद्धा संपूर्ण परिसर चेक करून पिंजून काढलेला आहे आणि जिथे जिथे आम्हाला गोवंश जनावरे मिळून आली आणि ज्यांच्याकडे ते सगळे आम्ही ताब्यात घेऊन मुक्त केलेली आहेत।